तू ती बघ ना, वर्षानुवर्ष आपल्या ग्रुप मध्ये असल्यासारखं वागते ना. मी आलेच. आदिल 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 अरे तू ते म्हणला होतास ना तुला माझ्याशी बोलायचंय. बोलूया आपण आत्ता. उद्या बोलायचं का? बरं ठीक आहे. सॉरी, कॅरी ऑन. काय म्हणत होता? सांग ना सांग ना. हो पण याला काय अर्थ आहे शितोळे? असं कसं तुम्ही गायब होऊ शकता? काही कामाची पद्धत वगैरे आहे की नाही? सॉरी 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 मैत्रीताई. आणि काय झालं माहितीये ना, मी निघालो आणि मग अचानक भूक लागली, तेव्हा म्हणून मग डबा घ्यायला घरी आलो होतो. मी पोचेन ना तिथे लगेच आता. डबा तुम्हाला हवाय शितोळे? इथे लोक तहान भूक विसरून काम करताय. मला एक सांगा, तुम्हाला चांगला स्वयंसेवक व्हायचा आहे की नाही? हो व्हायचंय, का नाही व्हायचंय की. पण कसं म्हणजे न खाता पिता कसं शक्य आहे ना, म्हणजे कारण सैन्य सुद्धा पोटावर चालतं ना. नाही 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 शितोळे, मला असं वाटतं तुम्ही उद्यापासून नका येऊ तुम्ही नका येऊ. हो नाही नाही प्लीज, मी उद्या सकाळी पोहोचतोय तिथे मैत्रीताई. प्लीज तुम्ही चिडू नका ना, चिडू नका ना. नाही मी चिडत नाहीच आहे ना शितोळे, मी नाही चिडत आहे. हा मग ठीक आहे. नाही कारण काय मला 10:30 वाजता ऑफिसला जावं लागणार ना, शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना. शितोळे तुम्ही फोन ठेवा. शितोळे तुम्ही ठेवा फोन. हो नाही 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 ठेवू नका. मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं सौमित्र डॉक्टरांविषयी. काय काय बोलायचंय आता शितोळे? काय बोलायचंय तुम्हाला? पटकन बोला, पटकन बोला. हे बघा, मी आता मगाशी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते दुसऱ्याच कुठल्या तरी मुली बरोबर होते. हे बरोबर नाहीये ना, म्हणजे तुम्ही त्याच्यात लक्ष घाला जरा. हो शितोळे तुम्ही हे बघा शितोळे, एकतर सौमित्राचा आणि माझा काहीच संबंध नाहीये, त्यामुळे आता मी त्याला सोडल्यानंतर तो कुठे जातो काय करतो याच्याशी माझा काहीच संबंध नाही. तुम्ही मला का प्रश्न विचारताय? आणि शितोळे तुम्ही प्रश्न विचारणं थांबवा. तुम्ही ठेवा फोन. ठेवा तुम्ही फोन. ठेवा तुम्ही शितोळे. मी तू हॅलो हॅलो. माताजी की जय. शांत शांत हो जरा. हा तू तू इथे बस बस इथे. दादा पाणी द्या प्लीज, पाणी द्या. काय माताजी? हे घे पी पी. मैत्री, मी घरी निघाले. एकत्र गेलो असतो आपण. निघायचं? नाही, मला इथे खूप काम आहे. तुझा. और मैंने बोला उसे, मुझे नहीं पता तो मैं तुम्हें कैसे बताऊंगी? उसे खुद नहीं पता. सही है. क्या बोलेंगे? आकृती, सौमित्र कुठे आहे? का ग? त्याच्या आईचा फोन आला होता मला. अच्छा. अगं त्यानं मला सोडलं आणि वो निकल गया. अच्छा ओके. चालू दे तुमचं, मी येते. ए मैत्री, अगं थांब ना जरा. काय झालं माई? आधी मला तू सांग, खरं खरं सांग, तुला सौमित्राची खूप आठवण येते ना? नाही, मला नाही येत त्याची आठवण. असं का विचारतेस? एक मिनट, हम लोग उसी बारे में अभी बात कर रहे थे, है ना माई? कि मला असं वाटतं
मला असं वाटतं की तू अजूनही सौमित्रचा खूप विचार करत असतेस. हो हो माई, तिला सकाळी स्वप्न पण पडलं सौमित्रच. अरे आपण किती वेळा ह्याच विषयावर बोलणार आहोत माई. काय किती वेळा सांगू मी तुम्हाला की मी पूर्णपणे बाहेर पडली आहे सौमित्रामधून. पण ते आम्ही ऍक्सेप्ट करायला हवं ना. माई प्लीज. काय आहे मैत्री, तू ना सतत एक असा एक मास्क लावून हिंडत असतेस, त्यामुळे मग तुझ्या आतमध्ये काय चाललंय ते बाहेर येतच नाही ना. करेक्ट. बर मग मी काय करणं अपेक्षित आहे? ए, तू आमच्या बरोबर आता प्यायला का नाही बसत? माई प्यालं ना की सगळं मनातलं बाहेर येतं असं म्हणतात ना. नाही ओके नाही? करेक्ट आहे माई, करेक्ट आहे. ए काय नाही हे बघ, मी पिणं सोडलेलं आहे. मी नाही करू शकत असलं काही. माई 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 राहू दे, तू उसको कन्विंस मत कर माई. बिल्कुल वो ना घबरा रही है. हाँ. तिला भीती वाटतीये की प्यायल्यानंतर चुकून जर खरं बाहेर आलं तर. घबरा रही है वो. हॅलो, असं काही नाहीये. मी अजिबात घाबरत वगैरे नाहीये. हो का? मग आता तू हे चॅलेंज समज. आता मी तुला सौमित्र विषयी काही प्रश्न विचारेन, त्याची जी उत्तरं तू देशील ती मी खरी खरी सांगते. करेक्ट करेक्ट आहे. आणि त्यात मला जर असं वाटलं की तू मुक्त झाली आहेस तर यापुढे मी तुला कधीही काहीही जाब विचारणार नाही. मला मान्य आहे माई, पण मी सोडलंय ना पिणं वगैरे. मी नाही पीत. हाँ ओके, ये ज्यादा इम्पोर्टेंट है. मैं जो बात कर रही हूँ, तू खरी स्पिरिच्युअल असशील ना तर बियर न करप्ट नाही होत. बियर न करप्ट. आणि कसं आहे, तुझे ऐसा लग रहा है कि तू अगर मुक्त हो गई है, मतलब दिल से, हाँ एकदम अंदर से, सोल से तू मुक्त हो गई है, तो बियर तो मतलब तेरे आत्मा को भी टच नहीं कर पाएगी. हाँ बिल्कुल यार. पर अभी तू डिसाइड करा. हमारा तो चलता ही रहेगा. तू डिसाइड कर कि तू मुक्त है या वीक है. हाँ. ओके ओके. हाँ अब कैसे? आओ चलो. गुड गुड गुड. लीजिए. यस. Cheers. Cheers. मला ट्रेकिंगचा किस्सा आठवला. मज्जा आली ना. ए सांगा ना, मला पण सांगा ना. ट्रेकिंगला आम्ही गेलेलो ना तेव्हा असंच तिने एक चॅलेंज घेतलं. तिकडे ना आम्ही गेलेलो ना तिथे एक अशी गुहा होती आणि गुहेमध्ये भूत आहे. असे भूत आहे, सहज नाही तिथे असं सांगितलेलं. आणि हिनं मी रात्रभर तिथे त्या गुहेत राहून दाखले. असं घेतलं चॅलेंज आणि गेली गो माई. बाप रे, काय सांगतेस? या आमच्या बाईसाहेबांनी कधी सांगितलं नव्हतं हे मला. हो, आणि कशी गेले डायरेक्ट गुहेमध्ये मी गेले. मग पुढे काय झालं? मग काहीच झालं नाही. आम्हाला भूत दिसलंच नाही आपल्याला. भूत म्हणलं की आपल्याला भूत कसं दिसत नाही, म्हणून म्हणलं की चला आपणच इमॅजिन करूयात की आपल्याला भूत दिसतंय. म्हणून मी जोर जोरात भूताचा आवाज काढून स्वतःशी बोलायला. आणि नंतर अनुभूती, सत्याची अनुभूती दुसऱ्याला देणं म्हणजेच तुमची खरी हे आहे ना, गुरुदक्षिणा आहे ना माताजी. म्हणूनच तू माझी सगळ्यात लाडकी शिष्य आहेस. माताजी, पण म्हणजे आता मला त्याला हे पटवून द्यावं लागेल. मग हे सांग त्याला.